हे दागिने भालचंद्र रावच त्याच्या वाहिराला विकतोय आणि आम्ही त्याचा माग काढणारच, कोणाला आवडो अथवा न आवडो। या साखळीच्या शेवटच्या दुव्यापर्यंत आम्ही पोहोचणारच। एकदा आमच्या हातात तो येऊ दे, मग भालचंद्र राव आहे आणि आम्ही आहोत। हा सूर्य आणि हा चैत्रथ होऊनच जाऊ दे। कुठे निघालात? मोहिमेवर। जेव्हा घरातलेच फितूर होतात तेव्हा देश गहाण पडतो। अशा फितुरांना घराबाहेर काढण्याची गरज देशालाही आणि आम्हालाही। त्यांचाच बंदोबस्त करायसाठी चाललो होता मी। जमलं तर सांगा तीर्थरूपांना वेळ जाण्याआधी सावध व्हा, नाहीतर विश्वासाचा अंधविश्वास व्हायला वेळ लागणार नाही म्हणावं। अहो अहो, भागीरथी आजीचं काय झालं असेल अशा माणसाबरोबर संसार करून? भागीरथी आजीने चेहऱ्यावर कधी आणलं नाही, कारण सोशिकता ही स्वभावातच होती। पण शब्दांचं टोचणं, टोमणे, दासी असल्यासारखी वागणूक, ह्या गोष्टी लग्नाबरोबर सुरू झाल्या आणि जन्मभर राहिल्या। इतकं सगळं असून आपल्या मुलीच्या आयुष्यात सैतान आहे हे रघुनाथ पंतांना कळलं नाही। तो सैतान फक्त भागीरथी आजींच्या आयुष्यात नव्हता, अख्ख्या शास्त्री कुटुंबासाठी तो सैतान होता। समोरून वार करणारा कळतो तरी, पण गोड बोलून वार करणारा कळतही नाही कधी वार करणार आहे। भालचंद्र त्यापैकीच एक होता, केसांनी गळा कापणारा। मालक, अरे असं भिजलेल्या कुत्र्यासारखं काय झालं तुझं? तुम्ही पाहिलं ना घरामध्ये काय झालंय ते? काय झालंय? घरातले दागिने पालघरला कसे पोचले याची चौकशी चालली आहे, एवढंच ना? तुमच्यासाठी ते एवढंसं का असेल, पण विचार करा माझं काय होईल। तुम्ही दिलेले दागिने मी स्वाम्याकडे दिले, स्वाम्यानं ते सावकाराला ऐकले आणि महादेव दादानं ते सावकाराकडून सोडून आणलेत मालक। मग घाबरतोस कशाला एवढा? ते महादेव दादा आहेत, ते सावकाराकडून स्वाम्याला शोधून काढतील आणि स्वाम्यानं तोंड उघडलं तर पुरावा महादेव दादाकडे असेल, चांबडी सोलपटून काढतील माझी। काशीला अजून पूर आला का नाही माहिती नाही, आणि मी बुडलोय म्हणून इथं उभा आहेस तू, घाबरतोयस? मालक पूर येणंच बाकी आहे, आणि जर आला ना तर? घाबरू नकोस, पूर येणार नाही। पूर कुठं सांगून येतो का मालक? सोम्या महादेवला भेटणार नाही, आणि समजा सोम्याने तोंड उघडलंच तर तो आणि त्याचा पुरावा दोघे वैतरणीच्या पुरात वाहून जातील। मालक, पुरावा मिळाल्यावर पूर कशाला? मला तर मागच्या हिरीतच जीव द्यावा लागेल। बरोबर आहे तुझं, पूर्ण येणंच योग्य आहे। महादेव सोम्याला भेटणार नाही, मग त्यासाठी एक तर सोम्या राहणार नाही,
नाहीतर चल निघ आता तू. हे बघ, सोम्याचा पत्ता लवकरात लवकर सापडव. महादेव सोम्याला भेटायच्या आत सोम्याच्या यात्रेची तयारी करायला हवी. मला सोम्या गेला रे, माझा सोम्या गेला. सोम्या वैतरण्यात पोहायला गेला आणि गंगेला मिळाला. अरे देवा, माझ्या सोम्याला कसं तू स्वर्गात नेलं सोम्या. मालक, तुम्ही एक एक करतून आठवली ना, हे दोन्ही हात जोडून पायावर डोसकं ठेवावं वाटते. वा वा वा, काय करतो तुमचे. सोम्याला कसा सगळी बाजूला केला, तसं या समजा शास्त्र्यानं संपवा. ते इष्ण्या आहे का इष्ण्या, लई मोठा काटा आहे बरं का. समजा शास्त्राचा त्याला लई पुळक आहे. त्याचे सकट या समध्यानं संपवा. इंदे इंदे, अगं तुला जे जमलं नाही, मला जे करायला जमलं नाही, ते करायला देवानं मालकानं पाठवले. आता तू, मी आणि मालक तिघांना मिळून समजा शास्त्रानं संपूया. मालकानं देवानं पाठवले, देवानं पाठवले. देवा, लय वाट बघायला लावली, लय उपकार झाले तुझं. तुमच्याशी कसा वागायचा भालचंद्र? मी लहान होतो खूप त्यावेळी, घरात सगळ्यात लहान, आणि भालचंद्र रावांच्या दृष्टीने अतिशय निरुपद्रवी. त्यामुळे असेल कदाचित माझ्या वाट्याला फारसे कधी गेले नाहीत ते. अत्यंत स्वार्थी होता तो. लांड्याला बाड्या, इकडच्या गोष्टी तिकडे करणं, आणि मुख्य म्हणजे सतत रघुनाथ पंतांच्या मर्जीत राहणं. सतत कसला तरी शोध चालू असायचा खजिन्याचा. खजिन्यासाठी जन्म वेचला त्यांनी. महादेव दादांनी त्यांना पुरतं ओळखलं असावं, म्हणून त्यानं खजिना अशा ठिकाणी लपवून ठेवला जो शोधायला कपटीपणा नव्हे तर हुशारी गरजेची होती, जी भालचंद्र रावांकडे नव्हतीच, जी तुझ्यात आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की तो खजिना तुलाच मिळणार, कारण तूच आहेस तो महादेव, कोड्यांचा जनक आणि खजिन्याचा खरा रक्षक. आणि असा रक्षक असताना भालचंद्र रावांनी एक जन्म काय, पुढचे 7 जन्म घेतले आणि तो खजिना शोधला, तरी तो त्यांना सापडणं शक्य नाही. पिढा टळो, घरची पिढा बाहेर जाओ, बाहेरची लक्ष्मी घरात येवो, घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभो. अरे नमस्कार. तुम्ही होय? मनात म्हणतोय तुम्हाला वाट सापडते की नाही. नाही, अंधार पडलाय, अनोळखी माणसाला जरा अनोळख्या ठिकाणी यायला जरा वाट चुकायला होतं, पण तुम्ही बरोबर आलात. या या या. कुठल्याही वेळी आणि जगात कुठल्याही ठिकाणी असलो तरी वाड्याचा पत्ता विसरणार नाही मी.
हा. अहो तुम्ही गेलात आणि थोडक्यात तुमची चुकामुक झाली. तुम्ही गेलात आणि मालक आले. मालक? दीनानाथ शास्त्री. बर तुम्ही गेलात, तुमचा काही फोन नंबर दिला नाहीत, त्यामुळे असो. मालक आलेत आणि तुमची वाट बघतायत आतुरतेने. चला मी त्यांना सांगतो तुम्ही आलात ते. हा या 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 पटकन घ्या. मालक. या या. हे बघा. नमस्कार. नमस्कार. मला कल्पना नव्हती आपण आज येणार आहात ते. म्हणून मी कामासाठी मुंबईला गेलो होतो. सॉरी. इट्स ओके. आय मीन सॉरी कशाला. आम्ही न सांगताच आलो. आपण आदिनाथ शास्त्री ना? हो. मी नागेश बल्लाळ. आपण दीनानाथ शास्त्री. शुभ्रा शास्त्री. सरांनी आपणा सर्वांचे फोटो दाखवले होते मला. आपणा सर्वांना भेटून खूप बरं वाटलं मला. आम्हालाही. नाईस मीटिंग. सेम इयर. मला जरा फ्रेश व्हायचं होतं. येस वाय नॉट. विष्णू काका त्यांना घेऊन जा ना. हो चला ना. एक्सक्यूज मी. या असे या. तुम्हाला काय झालंय? काही गोष्टी इथे न बोललेल्या बऱ्या. आज जाऊन बोलूया. कोण आहे हा? का सतत मला डोळ्यासमोर दिसतो? भालचंद्रराव की आणखी कोणीतरी? हा सगळ्या शास्त्र्यांना ओळखतो. जरा शास्त्रांचा पाहुणा असला तर
शिप्राच्या घरी काय करत होता? शिप्राचा आणि याचा काय संबंध आहे? नाही, नुसतं दिसण्यात साम्य नाही. हा योगायोग नाही. ही नियतीची नवीन चाल आहे. नवीन खेळ आहे हा नियतीचा. प्रत्येक जन्मात ती खेळत आली आहे. जरा खरंच भालचंद्र असेल तर मग यावेळी नियतीने माझ्या भरवशाचा जोडीदार पाठवलाय माझ्यासाठी. माझ्या भरवशाचा खेळाडू भालचंद्र. पण हा भालचंद्र आहे की नाही याची खात्री करून घ्यावी लागेल. हा खरंच भालचंद्र आहे की आणखी कोणी? काय झालंय आजोबा? तुम्ही नागेशशी नीट बोलला सुद्धा नाही. त्याला पाहून तुम्ही असे का रिॲक्ट झाला? कारण आपण ज्या भालचंद्र विषयी बोलत होतो तोच हा आहे. म्हणजे ते अगदी तसेच दिसतात. त्यामुळे त्याला पाहिल्यावर एकदम असं वाटलं की भालचंद्रच पुनर्जन्म घेऊन वाड्यावर परत आलाय. नागेश तर खानविलकर काकांनी पाठवलेला माणूस आहे. म्हणून तर आम्ही गोंधळून गेलोय. पण खानविलकर काकांनी पाठवलेला माणूस हाच आहे कशावरून? त्याच्याकडे त्यांचं पत्र आहे. पण ते पत्र त्यांनी खऱ्या माणसाकडून हस्तगत केलं असेल तर? मी खानविलकर काकांना आता फोन करतो आणि विचारतो. हो, पण ते दुखावतील अशा प्रकारे संशय व्यक्त नका करू. आय विल टेक केअर. हॅलो. हॅलो खानविलकर काका. हो बोलतोय. मी आदिनाथ शास्त्री बोलतोय. हा बोल बोल. काका, त्या गीतेतल्या श्लोकाबाबत तुम्ही दिलेल्या हिंटमुळे बराच फायदा झाला. त्या श्लोकात सुद्धा फायर फोर्स आणि वॉटर फोर्सचा उल्लेख आहे. राईट. मग त्या श्लोकाचे शब्द आणि 3, 6, 9 यांचा क्रम यावरनं असं वाटतं की महादेव आजोबांना सुद्धा त्या 2 मूर्तींविषयी माहिती असावी. ओह ग्रेट. काका, मी तुम्हाला हे सगळं मेल करतो. ओह दॅट्स बेटर. म्हणजे मला नीट वाचून विचार करता येईल त्यावर. आणखी एक काका, तुमचे ते असिस्टंट नागेश आले. हा भेटला का तो? हो. म्हणजे मला असं विचारायचं होतं की म्हणजे त्यांच्याकडे तुमचं पत्र आहे पण अरे डोंट हेजिटेट आदिनाथ. जे मनात असेल ते बोल ना. त्यांच्याकडे आय कार्ड वगैरे आहे का? म्हणजे आम्ही संशय घेतोय असं नाहीये. अरे त्यात काय गैर आहे? याबाबत काळजी घ्यायलाच हवी. खरं तर हा मीच विचार करायला पाहिजे होता. तसं नाही काका, पण आमच्या आयुष्यात घटनाच अशा विचित्र घडतायत त्यामुळे. नाही, यू आर ॲब्सोल्युटली राईट यंग मॅन. मी असं करतो, नागेशचा एक फोटोज तुम्हाला ईमेल करतो.